नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी मयूर डांगरे आपल्या या यूट्यूब चॅनलवर स्वागत करत आहे. आज आपण वर्ग 8वीचा 14.1 हा प्रॅक्टिस सेट पाहणार आहोत. या प्रॅक्टिस सेटमध्ये आपल्याला सुरुवातीला प्रश्न विचारलेला आहे, फाइंड द अमाऊंट अँड द कंपाऊंड इंटरेस्ट. म्हणजे आपल्याला अमाऊंट काढायची आहे आणि त्यासोबत आपल्याला कंपाऊंड इंटरेस्ट सुद्धा काढायचा आहे. मग त्यासाठी आपल्याला काही गोष्टी दिलेल्या आहेत. जसं एक पहिल्या नंबरच्या एक्झाम्पलमध्ये आपल्याला प्रिन्सिपल म्हणजे पी दिलेला आहे 2000. त्यासोबत रेट म्हणजे आर दिलेला आहे आपल्याला, जो दिलेला आहे 5 PCPA. आणि त्यासोबत ड्युरेशन म्हणजे एन दिलेला आहे आपल्याला 2 वर्षाचा 2 इयर्स. आता सर्वात अगोदर तर कंपाऊंड इंटरेस्ट काढण्यासाठी आपल्याला पहिले अमाऊंट काढावं लागते आणि अमाऊंट काढण्यासाठी एक स्पेसिफिक असा एक फॉर्म्युला आपल्याला माहित आहे, जो असतो अमाऊंटचा. अमाऊंट फाइंड करण्यासाठी A इज इक्वल टू P 1 प्लस R अपॉन 100 टू पॉवर N हा फॉर्म्युला आपल्याला माहित आहे आणि या फॉर्म्युल्याच्या आधारावर आपण हे गणित सोडवणार आहोत. जसं P ची व्हॅल्यू आपण इथं लिहिलेली आहे 2000, म्हणून P ची व्हॅल्यू आहे 2000. त्यानंतर 1 ज्या व्हॅल्यू आहेत त्या व्हॅल्यू आपण पहिले तिथं पुट करून देऊ. त्यानंतर 1 प्लस R आपल्याकडे दिलेला आहे तो आहे 5 अपॉन 100 टू पॉवर N आपल्याकडे 2 आहे, म्हणून N ची व्हॅल्यू 2. याला सॉल्व करूया. 2000 पहिल्या अगोदर ब्रॅकेट सॉल्व करूया. 100 इंटू 1 मीन्स 100 आणि 100 प्लस 5 म्हणजे होते 105 डिवाइड बाय 100 आणि याची पॉवर 2 म्हणजे N ची व्हॅल्यू 2 असल्या कारणानं 2 दाखवूया. त्यानंतर समोर आता ब्रॅकेटचा स्क्वेअर आहे, याचा अर्थ काय होत असतो की ती ब्रॅकेट मधली संख्या आपल्याला 2 वेळा लिहावं लागते, म्हणून ब्रॅकेटच्या आतमधली संख्या आपण 2 वेळा लिहिली. आता सॉल्व करूया. तर बघा मित्रांनो, एक सोप्या पद्धतीनं आपण हे गणित सॉल्व करू शकतो. शेवटचे 0 काढून आपण गणिताला छोटं करू शकतो. हा एक 0 गेला, हा एक 0 राहिले. काय तर इथं 2 1 ज 2, 2 5 ज 10 आणि 5 1 ज 5, 5 21 ज 105 म्हणून आपल्याकडे राहिलेला आहे 21 इंटू 105. यांचा जर आपण मल्टिप्लाय केलाय तर आन्सर येईल 2205. म्हणजेच काय तर ए अमाऊंट आपल्याला मिळालेला आहे जो आहे 2205. आणि आपल्याला त्यांनी काय काढायला लावलेलं आहे, आपल्याला त्यांनी काढायला लावलेलं आहे कंपाऊंड इंटरेस्ट, म्हणजे CI आपल्याला काढायला लावलाय. CI काढण्यासाठी एक फॉर्म्युला असतो, जो असतो A मायनस P, म्हणजेच अमाऊंट मायनस प्रिन्सिपल. अमाऊंट आत्ताच निघालेला आपला 2205 हा अमाऊंट निघालेला आहे आणि प्रिन्सिपल आहे आपल्याजवळ 2000, म्हणून प्रिन्सिपल लिहिला आपण 2000. मायनस केलं तर आन्सर येईल 205. म्हणजेच CI झाला आपला 205, म्हणजेच कंपाऊंड इंटरेस्ट झाला आपला 205. अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो आपण हे पहिल्या नंबरचं गणित सॉल्व केलेलं आहे. त्यानंतर दुसऱ्या नंबरचं गणित करून बघूया. दुसऱ्या नंबरचं गणित मध्ये आपल्याला त्यांनी P ची व्हॅल्यू दिलेली आहे, जी आहे 5000 रुपये. त्यानंतर R दिलेला आहे आपल्याला त्यांनी 8 PCPA आणि N दिलेला आहे आपल्याला जो आहे 3 वर्षाचा. त्यानंतर आपण अमाऊंट फाइंड करण्यासाठी अमाऊंटचा फॉर्म्युला लिहित असतो P 1 प्लस R अपॉन 100 टू पॉवर N. प्रिन्सिपल आहे 5000. त्यानंतर 1 जसं तसा R दिलेला आहे 8 म्हणून 8 100 यांची व्हॅल्यू 3. अगोदर ब्रॅकेट सॉल्व करूया.
100 इंटू 100 आणि 100 प्लस 8 म्हणजे 108. डिनॉमिनेटरमध्ये 100 पॉवर 3. आता आपण मगाशी बघितलं मागच्या गणितामध्ये की जर एखाद्या ब्रॅकेटचा जर स्क्वेअर असेल, क्यूब असेल, स्क्वेअर असेल तर तो ब्रॅकेट 2 वेळा लिहायचा आणि क्यूब जर असेल तर तो ब्रॅकेट आपल्याला 3 वेळा लिहावा लागेल. म्हणून आता आपण हा जो ब्रॅकेट आहे हा आपण 3 वेळा लिहिणार आहोत. तर अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो आपण मांडणी केलेली आहे. आता या मांडणीचा सर्वात सोप्या पद्धतीनं आपण याला सोडवणार आहोत. त्याची सर्वात सोपी पद्धत म्हणजे की 0 कॅन्सल करणे. म्हणजे आपण काय करणार आहोत, जे शेवटचे 0 आहेत तेच आपण कॅन्सल करणार आहोत. आतमधला किंवा मधातला 0 आपण कोणत्याही प्रकारे कॅन्सल करणार नाही आहे. हे फक्त लक्ष ठेवायचं आहे. तर बघा विद्यार्थी मित्रांनो, शेवटचा 0 म्हणजेच एक 0 कॅन्सल केला, एक 0 कॅन्सल केला, दुसरा 0 मी कॅन्सल करत आहे. बघा दुसरा 0 मी कोणता कॅन्सल केला. तुम्ही जर अगोदर जर आतमधला 0 जर कॅन्सल केला तर उत्तर आपलं नक्कीच चूक होईल. त्यामुळे काळजीपूर्वक कॅन्सलेशन करायचं आहे. त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो इथं 5 राहिलेलं आहे, खाली इथं 10 राहिलेलं आहे. हे सुद्धा आपण कॅन्सल करू शकतो. 5 1 ज 5 आणि 5 2 ज 10. आपल्याकडे जे राहिलेलं आहे आपण ते अगोदर लिहून घेऊया. आपल्याकडे राहिलेलं आहे 108 इंटू 108 इंटू 108 डिवाइड बाय 100 इंटू 12. 100 इंटू 12. आता हे जे गणित आहे विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही वेगवेगळ्या पद्धतीनं सॉल्व्ह करू शकता. जसं 2 न तुम्ही डिवाइड करू शकता 108 ला, त्यानंतर 100 ला सुद्धा 2 न डिवाइड होते, 108 ला सुद्धा 2 न डिवाइड होते, किंवा तुम्ही सगळ्या वरच्या संख्यांचा गुणाकार करून तुम्ही खालच्या संख्यांचा त्यांना भाग देऊन याचं सुद्धा तुम्ही उत्तर काढू शकता. तर आपण याचं उत्तर जर काढलं तर याचं उत्तर येईल, याला सॉल्व्ह करूया. ठीक. 2 1 ज 2 आणि 254 न डिवाइड होते 108 ला. ठीक आहे. मग त्यानंतर हे पूर्ण सॉल्व्ह केल्यानंतर आपला आन्सर मिळेल आपल्याला 6298.56 हे आपल्याला आन्सर मिळणार आहे. म्हणजेच आपला ए काय आहे, तर ए मिळणार आहे आपल्याला 6298.56 हा झाला आपला ए. आपल्याला काढायचं काय असते, तर आपल्याला CI काढायचा आहे. CI कंपाऊंड इंटरेस्ट. मग कंपाऊंड इंटरेस्ट काढण्यासाठी आपण फॉर्म्युला वापरला आहे जो आहे ए मायनस पी. ए काय आहे, तर ए आहे 6298.56 आणि पी होता आपला 5000. यांची वजाबाकी केली असता आपल्याला उत्तर मिळेल 1298.56. म्हणजेच आपला CI म्हणजेच आपला कंपाऊंड इंटरेस्ट किती झाला विद्यार्थी मित्रांनो, तर 1298.56 आपला काय झाला, CI झाला. यानंतर तिसरा प्रश्न बघूया. चला तर विद्यार्थी मित्रांनो तिसरा प्रश्न बघूया. तिसऱ्या प्रश्नामध्ये सुद्धा आपल्याला 3 गोष्टी दिलेल्या आहे. जसं पी दिलेला आहे आपला 4000, आर दिलेला आपल्याला 7.5 PCPA आणि एन म्हणजे ड्युरेशन ऑफ इयर दिलेला आहे आपल्याला 2. परत आपण मागच्या गणितांसारखं काय करणार आहे, सर्वात अगोदर फॉर्म्युला लिहून घेणार आहे. फॉर्म्युला आहे आपला ए इज इक्वल टू पी 1 प्लस आर अपॉन 100 टू पॉवर एन. हा आपला फॉर्म्युला झाला. आता या फॉर्म्युल्यामध्ये आपण व्हॅल्यू ठेवणार आहे. पी आपल्याला दिलेला आहे तो आहे 4000, 1 प्लस आर दिलेला आहे आपल्याला जो आहे, चला तर मित्रांनो आर ची व्हॅल्यू जी दिलेली आहे 7.5 अपॉन 100 टू पॉवर यांची व्हॅल्यू दिलेली आहे 2, म्हणून 2 लिहू यांच्या जागेवर. समोर सॉल्व्ह करूया. 4000 100 इंटू 100 आणि 100 प्लस 7.5 म्हणजेच होते 107.5. 107.5 डिवाइड बाय 100 टू पॉवर 2. आता आपण मगाशी सुद्धा तेच केलेलं आहे आणि आता सुद्धा आपण तेच करणार आहे की दिलेली ब्रॅकेटमधली संख्या ही 2 वेळा लिहायची आहे.
ती 2 वेळा लिहून घेऊया. तुम्ही याच गणिताला जसं इथं 107.5 आहे, डेसिमल पॉईंट हा एका डिजिट नंतर आहे, तो तुम्ही तिकडे बाजूने शिफ्ट करू शकता. त्याचसोबत सोबत डिनॉमिनेटर मध्ये या 100च्या जवळ एक 0 सुद्धा तुम्ही कन्सिडर करू शकता. अशा प्रकारे सुद्धा तुम्ही दिलेला प्रॉब्लेम सॉल्व्ह करू शकता. त्यानंतर हे पूर्ण मल्टिप्लिकेशन सॉल्व्ह केल्यानंतर तुम्हाला एक व्हॅल्यू मिळेल, जी राहणार आहे 4622.50. हे तुमचं राहणार आहे अमाऊंट, किंवा हे तुमचा आन्सर येणार आहे अमाऊंटची व्हॅल्यू. त्यानंतर आपल्याला प्रश्नात त्यांनी म्हटलेलं आहे सी आय काढायचा आहे. सी आय म्हणजेच कंपाऊंड इंटरेस्ट आपल्याला काढायचा आहे. तर कंपाऊंड इंटरेस्ट काढण्यासाठी आपण जो फॉर्म्युला वापरत असतो ए मायनस पी, ए आहे आपला 4622.50 आणि पी होता आपला 4000, त्यामधनं मायनस केले तर 622.50 उरेल आणि हा राहणार आहे आपला सी. अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो आपण तिन्ही प्रॉब्लेम सॉल्व्ह करून बघितलेले आहेत. चला तर विद्यार्थी मित्रांनो आपण यानंतर नेक्स्ट क्वेश्चन बघणार आहोत, जो आहे समीरराव हॅज टेकन लोन ऑफ 12,500 at the rate of 12 PCPA for 3 years. If the interest is compounded annually, then how many rupees should be he paid here? म्हणजेच काय, त्याचं लोन पूर्ण करण्यासाठी त्याला किती रुपये द्यावे लागतील. तर आपल्याला एक साधा आणि सोपा प्रश्न विचारला आहे, ज्यामध्ये फक्त आणि फक्त आपल्याला त्यांनी अमाऊंट फाइंड करायला लावलेलं आहे. अमाऊंट आपल्याला CI काढायचं त्यांनी म्हटलेलं नाहीये. मग आपल्याला प्रश्नामध्ये जे जे दिलेलं आहे आपण ते सध्या लिहून घेऊया. सर्वात पहिले तर त्यांनी पी दिलेला आहे. जेवढं लोन घेतलं तो आपला पी, म्हणजेच आपला पी राहणार आहे 12,500. किती रेटनं घेतलं त्यांनी तिथं लिहिलेलं आहे 12 PCPA म्हणजेच 12% आणि यन दिलेलं आहे, ड्युरेशन दिलेलं आहे 3 इयर्स. हे काढण्यासाठी आपण एक फॉर्म्युला वापरत असतो अमाऊंट काढण्यासाठी. तो फॉर्म्युला अगोदर लिहून घेऊया. आता फॉर्म्युल्यात व्हॅल्यू टाकूया. पी ची व्हॅल्यू आहे 12,500, 1 प्लस आर दिलेला आहे आपला 12, म्हणून आपण लिहूया 12 अपॉन 100 टू पॉवर एन दिलेला आहे आपल्याला 3, म्हणून 3. ब्रॅकेट सॉल्व्ह करून घेऊया. ब्रॅकेट सॉल्व्ह करताना 100 इंटू 1 होतील 100, 100 प्लस 12 म्हणजे 112 अपॉन 100 टू पॉवर 3. त्यानंतर आपण मागच्या गणितामध्ये जे केलेलं आहे ही पॉवर 3 आहे किंवा यांची व्हॅल्यू 3 आहे, म्हणून आतमध्ये असलेला बॉक्स हा 3 वेळा लिहून काढूया. त्यानंतर 0 0 कॅन्सलेशन करून बघू. आणि हे पूर्ण गणित सॉल्व्ह केल्यानंतर आपल्याला एक उत्तर मिळेल, जे राहणार आहे आपलं पूर्ण गणित सॉल्व्ह झाल्याच्या नंतर 117,561.60 आणि हा राहणार आहे आपला ए, म्हणजे अमाऊंट राहणार आहे आपली 17,561.60 रुपीज. आणि म्हणजेच शेवट आपण लिहूया की समीर राव शुड पे रुपीज 17,561.60 टू क्लिअर इज लोन आफ्टर 3 इयर्स. म्हणजे त्याला 3 वर्षानंतर किती रुपये द्यावे लागतील, तर त्याला द्यावं लागेल 17,561.60 रुपये त्याला द्यावं लागतील, जेणेकरून त्याचं लोन जे आहे ते काय होऊन जाईल, क्लिअर होऊन जाईल. तर त्यानंतर नेक्स्ट चौथा प्रश्न, नेक्स्ट क्वेश्चन बघूया. नेक्स्ट क्वेश्चन म्हटलं आहे टू स्टार्ट अ बिझनेस शलाका हॅज टेकन अ लोन 8,000 at the rate of 10.5 PCPA. After 2 years, how much compound interest she have to pay? म्हणजे विद्यार्थी मित्रांनो
शलाका नावाची एक मुलगी होती. तिने एक बिझनेस चालू करण्यासाठी 8,000 रुपयाचं लोन घेतलं. 10.5 म्हणजे 10.5% आणि 2 वर्षासाठी घेतलेलं आहे. आपल्याला त्यांनी कंपाऊंड इंटरेस्ट म्हणजे CI फाइंड करायला लावलेला आहे. म्हणजेच अगोदर काय करावं लागेल, तर आपल्याला अमाऊंट काढावं लागेल आणि मग अमाऊंटमधून प्रिन्सिपल मायनस करून आपल्याला काय करावं लागेल, कंपाऊंड इंटरेस्ट काढावं लागेल. तर बघूया आपण पी किती लोन घेतलाय तिनं घेतलेलं आहे 8,000 रुपयाचं लोन घेतलेलं आहे. त्यानंतर रेट त्याचं किती आहे, तर 10.5 PCPA हा त्याचा दर झाला, रेट झाला. किती वर्षासाठी घेतलाय, तर 2 वर्षासाठी घेतलाय. आपण मुद्दे लिहून घेतलेले आहे. त्यानंतर आपण अमाऊंटचा फॉर्म्युला लिहित असतो. P प्लस 1 प्लस R अपॉन 100 टू पॉवर N फॉर्म्युल्यामध्ये व्हॅल्यू ठेवून देऊया. प्रिन्सिपल आहे 8,000, 1 प्लस R आहे आपला 10.5 अपॉन 100 आणि ड्युरेशन आहे 2 इयर्स. 8,000 100 इंटू 100 आणि 100 प्लस 10.5 म्हणजेच होतील 110.5 अपॉन 100 पॉवर 2. त्यानंतर पॉवर 2 आहे म्हणजेच काय, तर ब्रॅकेटमधली संख्या किती वेळा, तर 2 वेळा लिहावं लागेल. चला तर विद्यार्थी मित्रांनो 0 0 कॅन्सल करूया. आणि ज्या काही व्हॅल्यू राहिलेल्या आहे या सगळ्या व्हॅल्यूंचं मल्टिप्लिकेशन करूया. तुम्ही हे गणित कोणत्याही पद्धतीने सॉल्व्ह करू शकता. अगोदर मल्टिप्लिकेशन केले तरी चालेल, मल्टिप्लिकेशन करून 10 ने डिवाइड केलं तरी चालेल. आणि हे सगळं सॉल्व्ह झाल्यानंतर तुम्हाला एक व्हॅल्यू मिळेल, ती राहणार आहे ₹9,768.20. म्हणजेच आपला ए झालेला आहे. ए मिळेल आपल्याला 9,768.20 रुपये. हा आपल्याला काय मिळणार आहे, ए मिळणार आहे. आपल्याला त्यांनी कंपाऊंड इंटरेस्ट काढायला लावलेला आहे, CI विचारलेला आहे. CI काढण्यासाठी आपण अमाऊंट मायनस प्रिन्सिपल हा फॉर्म्युला यूज करत असतो. अमाऊंट आहे आपला 9,768.20 आणि प्रिन्सिपल आहे आपला 8,000 रुपये. आणि जर यामधनं हे मायनस केलं तर आपल्याला मिळेल 1,768.20. म्हणजेच आपला CI किती झाला, तर आपला 1,768 रुपये 20 पैसे हा आपला काय झाला, CI झाला. म्हणजेच त्यांना 1,768 रुपये काय करावं लागतील, पेड करावं लागतील. म्हणून शेवट आपण एक लाईन लिहून घेऊया. शलाका will have to pay compound interest ₹1,768.20 after 2 years. तर विद्यार्थी मित्रांनो, अशा प्रकारे हे प्रॅक्टिस सेट आपण पूर्णपणे सॉल्व्ह केलेला आहे. तरी तुम्ही पटापट लिहून घ्या आणि व्हिडिओ आवडला असेल नक्की लाईक करा आणि शेअर करा.